खूप दिवसानंतर आज कुठेतरी जायचा प्लॅन झाला आणि प्रवासाला सुरुवात केली. नेहमीच्या गर्दीपासून थोडं वेगळं निघावं म्हणून पुन्हा एकदा मोखाड्याच्या सफरीवर निघालो. सकाळची थंडी चांगलीच टोचत होती. सकाळच्या कोवळ्या उन्हात ऊब शोधत आम्ही खोडाळा गावाकडे निघालो. संत निवृत्तीनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या दिंड्यांचेही दर्शन होत होते. साधारणतः 1 तासाच्या प्रवासानंतर आपण खोडाळा गावात पोहोचतो. येथे 4 रस्ते एकत्र येतात. उत्तरेकडे जाणारा रस्ता मोखाडा शहराकडे जातो. हिवाळ्यात सुद्धा उन्हाचा पारा चढलेला होता. येथील वातावरणाचे वैशिष्ट्य सांगता येईल. कडक उन्हात सुद्धा शुद्ध हवा आणि स्वच्छ वातावरणात माणूस निरागस होऊन जातो. मजल दर मजल करत आम्ही निम्मा अंतर पार केला असेल. अचानक एक मित्र भेटला आणि राईड करत पुढचा प्रवास सुरू झाला. पुन्हा 1 तासातच हे अंतर पार झालं. शहरात प्रवेश करताच आपल्याला सेल्फी पॉईंट बघायला मिळतो. काही फोटोज क्लिक करून बाजारात फेरफटका मारला. जगदंबा मातेचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासासाठी बसची वाट पाहू लागलो. प्रवासातच ऊन मावळतीला आली होती. मोखाडापासून 25 किलोमीटर असलेल्या एका धरणावर मुक्काम करण्याचं ठरलं. रात्री जेवणाची सोय म्हणून गावातीलच एका मित्राला बोलून घेतलं आणि मासे पकडायचा प्लॅन झाला. एक गाय गुतवशील काना बिना गोट आहे. सांग फोन करून माझा रसा घेतला. मटन 2 मासे बरोबर आहे पण ते डोके पण आणले त्याला. ते पोराला बुजून या काय.